नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील एका महिलेने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर अश्लील हावभाव व गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी भीमनगर येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांनी मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. यावेळी विविध पक्षाचे पदाधिकारी, नगरसेविका व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. जितेंद्र क्षीरसागर, प्रभाग क्रमांक 9ची मी नगरसेविका. आज दिनांक 8 जून रोजी आपल्या फुलेनगर येथे 2-3 दिवसापूर्वी तेथेच राहणाऱ्या रहिवासी संतोष दामोदर या विकृत व्यक्तीने त्याच ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेची छेड काढली. छेड म्हणजे त्या महिलेला खूप खालच्या लेवलचा असेल असं हा कृत्य करून तिच्या म्हणजे मनाला स्पर्श होईल अशा भावना त्याला व्यक्त करून दिलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही आज एक नगरसेविका म्हणून नाही, आम्ही एक महिला म्हणून आम्ही सगळ्या महिला एकत्र आलेलो आहोत आणि आज आम्ही यांचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढलेला आहे. मोर्चाची रूपरेषा भीमनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून कलेक्टर ऑफिस आणि एस पी साहेबांना आम्ही निवेदन देणार आहे. आमच्या मागण्या अशा आहे की ज्या माणसाने कृत्य केलेले त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी व अशा गावगुंडांचा कुठेतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे. जर त्याला आळा घातला नाही तर उद्या उठून दुसरे देखील पुरुष अशा काही महिलांना त्रास देतील. म्हणून आमची एकच मागणी असणार आहे की पोलीस प्रशासनाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. ती महिला 2 दिवसापासून तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जात होती, पण पोलीस त्यांना सांगत होते की तुमची तक्रार तेव्हाच घेऊ जेव्हा समोरची पार्टी क्रॉस कंप्लेंट करेल. हा कोणत्या न्याय आहे? पोलिसांकडे न्यायाची अपेक्षा घेऊन ती महिला गेली होती. हे उत्तर एकदम निंदनीय आहे आणि आम्ही पोलीस प्रशासनाचा देखील निषेध व्यक्त करत आहे. आणि मी धुळे शहरातील प्रत्येक महिलाला सांगू इच्छिते की जातपात न बघता ज्या महिलेवर अन्याय अत्याचार होईल आम्ही सगळ्या महिला त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. आणि या घटनेची दखल आपले धर्मयोद्धा आमदार अनुभय अग्रवाल यांनी देखील घेतली. संबंधित महिला आणि स्थानिक नगरसेविका किरणताई व प्रतिभा काकू व जयश्री काकूंना सांगितलं. त्यांनी तात्काळ भैयांना कळवलं. भैयांनी देखील या घटनेची म्हणजे सखोल तपास व्हावा अशा अनुषंगाने आदेश केले आहे व भैयांनी आम्हाला सांगितले जिथे तुम्हाला मदत लागेल या आरोपीला शिक्षेसाठी तेथे आम्ही पुढे राहू. आणि मी प्रत्येक महिलेला सांगू इच्छिते की आज त्या महिलेवर अन्याय झाला आहे म्हणजे आपल्यावर झालेला आहे. प्रत्येक महिलेसाठी आपण उभं राहिले पाहिजे. आज जो मोर्चा झालेला आहे खूप यशस्वीरित्या झालेला आहे आणि आमचे नेते मंडळींनी देखील आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलेले म्हणून हा मोर्चा आमचा यशस्वी झालेला आहे. आमची एकच मागणी आहे की 24 तासात आरोपीला अटक झाली पाहिजे. आम्हाला सगळ्या महिलांनी खूप कोऑपरेट केलं आणि कष्ट करू गरजू महिला आमच्या भागातील कामधंदे सोडून एका महिला पीडितेसाठी ते आज मोर्चात सहभागी झालेले आहे. जे सहभागी झालेले पदाधिकारी, नगरसेवक तसेच माझे नेते मंडळी सगळ्यांचे आम्ही महिलांच्या वतीने आभार व्यक्त करतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.